मिनिटं दे मला, मी लगेच येते. प्लीज आले 5 मिनिटं दे. प्लीज मला मिस कॉल दे ना, माझा फोन नाही मिळत आहे. अगं कुठे ठेवलास तू? जान्हवी अगं काय चाललंय तुझं हे? अरे श्री, आता बाहेर गेलो होतो, त्या पर्स बदलली होती ना, त्यामुळे इथल्या तिथल्या गोष्टी जरा नाही कळत आहेत, मिळत नाहीयेत. अगं फोन स्विच ऑफ येतोय तुझा. अरे बापरे, म्हणजे मी ऑनच केला नाही की काय? मी जरा वरती जाऊन बघते. श्री ऐक ऐक ऐक, ऑलरेडी उशीर झालाय, शोधायला वेळ लागेल, तो बंद आहे फोन, पटकन चल. ऐक ना, 5 मिनिटं दे मला, मी लगेच येते. प्लीज ना श्री. श्री, मला आई व्हायचंय. मनापासून असं वाटतंय रे की आपल्याला हे एक बाळ असावं. अवनी, ओके. पण मुलगा झाला तर? घटोत्कच. आपल्याला पण मुलगा झाला ना तर माझं पण प्रेम दोघांमध्ये विभागलं जाईल. आत्ता लगेच नाही, पण काय पण लवकरच कदाचित. आपल्या घरात पाळणा हलणार. मी तुमचं ऐकलं असतं, जरा थांबलो असतो तर आज जान्हवीच हे असं नसतं झालं. सूज अजून पूर्णपणे उतरलेली नाही आहे श्री, आणि मुख्य म्हणजे टेम्पोरल रिजनवरच आहे ती. हवं तर आपण उद्या पुन्हा एकदा स्कॅन करू किंवा गरज लागली तर व्हेंटिलेटर वापरू. डॉक्टर, व्हेंटिलेटर म्हणजे? डोंट वरी श्री, अरे काळजी करण्याची काही गरज नाहीये. प्रिकॉशन म्हणून म्हणतोय मी, कॉम्प्लिकेशन्स अशा काहीच नाहीयेत. पण कसं असतं श्री की आपल्या मेंदूचं वायरिंग असतं ना, ते फार गुंतागुंतीचं असतं, त्यामुळे काळजी घेणं कधीही चांगलं, नाही का? डॉक्टर, जान्हवी कशी आहे आता? शी इज आउट ऑफ डेंजर नाउ. आणि ती शुद्धीवर कधी येईल? थोडं सिडेशन दिलेलं असतं हेवी, त्यामुळे वेळ लागेल. शी मे बी इन अँड आउट ऑफ कॉन्शियसनेस फॉर सम टाइम. हात, डॉक्टर, ताईनं हात हलवला आता. गुड. घंट्या,
हे ताई, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? मनीष, जान्हवी, कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? जान्हवी, कशी आहेस? कसं वाटतंय आता? अगं केवढा घाबरलो होतो माहिती मी. हा अगं का काय विचारतेस वेडे? आपण ओळखतो एकमेकांना. डॉक्टर, यात अनयुज्युअल अशी रिॲक्शन काहीच नाहीये श्री. अहो डॉक्टर, तिने स्वतःच्या नवऱ्याला ओळखलं नाही, ही अनयुज्युअल रिॲक्शन नाहीये. कसं आहे ना श्री, असे पेशंट जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा त्या स्टेजला त्यांच्याबद्दल काही कन्क्ल्युजन काढणं योग्य नसतं. कारण हे पेशंट जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा एकतर ते डिसओरिएंटेड असतात किंवा इलॉजिकल बोलतात तरी. अहो डॉक्टर, तिने स्वतःच्या भावाला ओळखलं, मनीषला ओळखलं, तेव्हा ती डिसओरिएंटेड नव्हती. हो, पण तरीही असं होऊ शकतं. हे बघ श्री, जान्हवीला अपघात झालाय, तिच्या मेंदूला दुखापत झाली आहे आणि एवढ्या मोठ्या ट्रॉमा नंतर हे सगळं समजण्यासारखं आहे. नाही नाही, मला हे काही पटत नाहीये. अहो डॉक्टर, तिने मला ओळखलं नाही. मला हे कसं शक्य आहे? श्री, तिच्या टेम्पोरल लोबला धक्का लागलाय. तिथे आपल्या आठवणींचं केंद्र असतं, म्हणजे आपले डोळे आणि कान यांच्या मध्ये थोडंसं वर ते असतं. जान्हवीला तिथेच धक्का लागलाय. ही झाली दृश्य दुखापत. बऱ्याच जणांना अपघात झाल्यानंतर अपघात किंवा ती धक्का बसलेली घटना आठवतच नाही. याचं कारण मेंदू ती घटना ब्लॉकआउट करतो. आणि जान्हवीच्या बाबतीत म्हणशील तर तिच्या मेंदूच्या त्याच कप्प्याला धक्का लागलाय. त्यामुळे तिच्या आठवणी धुसर झालेल्या असणं सहज शक्य आहे. नाही, पण मग एकाच खोलीतल्या 2 माणसांना तिने ओळखलं आणि एकाला ओळखलं नाही, हे कसं शक्य आहे? श्री, मी तुला पुन्हा तेच सांगतोय की आपण आत्ता या क्षणी काहीही कन्क्ल्युजन काढू शकत नाही. जान्हवी या अपघातातून वाचली आहे, याच गोष्टीवर आपण आत्ता समाधानी असायला हवं. नाही, म्हणूनच मी काय म्हणतोय, आपण पुन्हा एकदा बोलूया ना तिच्याशी. म्हणजे मी तिच्याशी बोललो ना, किंवा मी तिचा हात धरला, तिला काही सांगितलं ना, की आठवेन मी तिला. अहो डॉक्टर, माझी बायको शुद्धीवर आली आणि ती मला ओळखत नाहीये, हे कसं सहन करू मी? श्री, मी तुझ्या भावना समजू शकतो, पण एक लक्षात ठेव, आत्ता या क्षणी आपली प्रायोरिटी जान्हवी आहे. आपल्या तिच्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या आपल्याला बाजूला ठेवायला हव्या. अजून पूर्ण शुद्धीवर देखील नाहीये ती. अशा वेळी तिला एखादी गोष्ट आठवायला हवी म्हणून तिच्यावर प्रेशर टाकणं योग्य नाही. आणि हे तू घरातल्यांना पण सांग. तिला ताण देऊ नका, नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आणि थोडे दिवस तिच्यापासून थोडं अंतर ठेवा. पण म्हणजे किती दिवस? नाही, मी ते आत्ता नाही सांगू शकत. लेट्स सी. पण आत्ता तरी तिला पूर्णपणे विश्रांतीची गरज आहे, हे विसरू नका. थँक्यू. मॅडम, मला सांगा, हा अपघात कसा झाला? तुम्हाला काही आठवतं का? तुम्हाला कोणाबद्दल काही तक्रार वगैरे करायची आहे? हे बघा मॅडम, तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जी काही तक्रार करायची असेल ती न घाबरता करा, ठीक आहे? तुम्हाला जर काही आठवलं तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही पुन्हा येऊ.
दिस इज द केस. थँक्यू व्हेरी मच. तू इतक्या दुरून आमच्यासाठी आलास आणि तुझ्याशी बोलून सगळ्या घरच्यांना बरं वाटेल. खरंच थँक्यू. श्री, महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठेही परमनंट डॅमेज नाही आहे. म्हणजे न्यूरॉन्स किंवा ब्रेन सेल्सला धक्का लागलाय पण डॅमेज झालेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला आशा ठेवायला हरकत नाही. जान्हवी काही गोष्टी जरी विसरली असली तरी हळूहळू तिला त्या गोष्टी आठवायला लागतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. जान्हवी तरुण आहे, तिच्याकडे हिलिंग कॅपॅसिटी आहे, औषधांना चांगला रिस्पॉन्स देते. आमची तिच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षाच नाही आहे. फक्त तुम्ही पेशन्स ठेवायला हवा. सो काउंट युअर ब्लेसिंग्स. हे बघा, डॉक्टरांच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला ब्लाइंडली पाळायला हव्यात. प्लीज आपली मतं, आपले विचार हे सगळं बाजूला ठेवून डॉक्टर काय सांगतायत त्याकडे लक्ष द्या. प्लीज. कळलं? अरे पण दादा, जान्हवी आपल्याला कुणालाच ओळखत नाहीये आणि आपण काहीच करायचं नाही का? भाऊजी, म्हणजे ती तिच्या मित्रमैत्रिणींना ओळखते, तो मनीष, गीता, आणि आपल्याला ओळखत नाही. असं कसं? हे बघा, जान्हवीला जे काही होतंय ते आपल्यापेक्षा डॉक्टरांना जास्त कळतंय की नाही. त्यामुळे ते सांगतायत की तिला आठवण करून देण्याची घाई करू नका. तर आपण तसं करायला हवं की नाही? हा, हे का, कसं, या सगळ्यांची उत्तरं मेडिकल सायन्सकडे आहेत. त्यामुळे तिला आठवायला हवं म्हणून घाई करण्यापेक्षा तिची तब्येत कशी सुधारेल याकडे आपण नीट लक्ष द्यायला हवं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे तिच्यावर कसलंही बर्डन टाकू नका प्लीज. दादा, पण ह्यानी होतंय काय? श्रीवर जास्त प्रेशर येतंय. त्याला आपण प्रश्न विचारतो आणि त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षा करतोय. पण का मग तुम्ही करताय असं? अहो, आम्ही हॉस्पिटलमध्ये किती फेऱ्या घातल्या ना तरी ते फक्त खाणं पिणं नेऊन देण्यापुरत्या असतात. आम्ही काही जान्हवीला भेटू शकत नाहीये आणि तिच्या आई वडिलांना किती प्रश्न विचारले ना तरी ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ नाही शकत आहेत. मग आम्हाला कसं कळणार? अगं मग मला विचारत जा ना. मी बोलतोय ना डॉक्टरांशी. मला जे डॉक्टर सांगतील ते मी सगळ्यांना सांगत जाईन. अगं श्री हादरलाय विचारा, त्यालाही जपायला हवं. हो, श्रीला जपायला हवं. उगाचच फोन करून प्रश्न विचारून त्याला त्रास देणं योग्य नाही. मला तर असं वाटतंय की श्रीने सध्या थोडे दिवस ऑफिसलाही जाऊ नये. हे आहेत ऑफिसमध्ये, ते तिथलं सगळं काम समजून घेऊन व्यवस्थित सांभाळतील ऑफिस. हो, प्रश्नच नाही. घरचं कोणीतरी हवंच. म्हणून लक्ष्मीकांत ऑफिसकडे बघेल आणि शरयू तूही आहेसच की तिकडे. आणि समजा काही गरज लागली तर मी आहेच की. पण श्रीला यात नको अडकूया. नाही, मी देते ना. औषध. तुम्ही येताय आतमध्ये? नाही, मला नाही येता येणार आता. आई, अगं ती ओळखत नाहीये मला आणि आता तिच्या दृष्टीने मी तिचा कोणीच नाहीये. आणि अशा परिस्थितीत तिच्या लेखी जी अनोळखी माणसं आहेत ती तिच्या आजूबाजूला असणं हे तिच्यासाठी त्रासदायक आहे. सो नको. पण आई, ऐक ना माझं. खरंच डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्यावर आता कुठलंही प्रेशर टाकू नका प्लीज.
अरे बाबा बस बस नाही बसा ना बसा. काय झालं? कशी आहे? बरी आहे आता. आता सलग 1.5-2 तास जागी होती. काही बोलली? हो, म्हणजे आता थोडं थोडं सुसंबद्ध बोलायला लागली आहे. पण काळाचा काहीतरी घोटाळा होतोय. म्हणजे काही घटना एकत्र करून सांगते, काही विस्कळीतपणे सांगते. माझ्याबद्दल काही बोलली? काहीतरी बोलली? काही आठवतंय तिला? किती दिवसात नीट झोपला नाही आहात तुम्ही? झोप लागणार कशी हो बाबा? जान्हवी अशा अवस्थेत असताना झोप लागणार कशी? ठराविक वेळी आडवा पडतो. खूप दमल्यामुळे मग कधीतरी डोळा लागतो. पण माझ्या झोपेचं काही नाही हो. जान्हवीला कधी जाग येईल याची वाट बघतोय मी. ती तुम्हाला ओळखत नाहीये, आम्हाला ओळखते, आमच्याशी बोलते. काय प्रकार आहे खरंच काही कळत नाहीये. माझ्याशी बोलायला लागली ना की खूप अपराधी वाटतं मला. वाटतं की एकदा तिला विचारावं की बाई ग, तू तुझ्या नवऱ्याबद्दल किंवा नवऱ्याशी का बोलत नाहीयेस? अहो बाबा, अपराधी वाटून घेण्यासारखं काही नाही याच्यात. खरंच असं अपराधी वाटून घेऊ नका तुम्ही. आपल्यापैकी कोणाशी तरी ती बोलतीये हेही खूप आहे आता. आणि माझा विषय तिच्याकडे आता नाही काढला तरी चालेल. डॉक्टर म्हणालेत ना की अशा ऑपरेशन नंतर, हेड इंजुरी नंतर पेशंट असं विचित्र वागू शकतो. पण माझी खात्री आहे की सगळं नीट होईल. आठवेल तिला. आठवेल, नक्की आठवेल. आणि त्यालाही हे कळेल की आपण फार भल्या माणसांची फार काळ परीक्षा बघतोय. जान्हवी सोबत असते ना तर कुठल्याही परीक्षेला तोंड दिलं असतं. पण सध्या होतंय असं ना की आम्ही दोघेही वेगळ्या लढाई लढतोय. श्री, आता मी एवढंच सांगू शकतो की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी योजना असते. या मागे देखील त्याची काहीतरी योजना असेल. सगळं नीट होईल. सगळं नीट होईल. ओरिएंटेशन टेस्ट केल्यात आम्ही, बट द रिझल्ट्स आर नॉट व्हेरी गुड. इट लुक्स लाईक अ केस ऑफ ॲम्नेशिया. पण लॉंग टर्म मेमरी स्ट्रॉंग आहेत. सो इट इज बेसिकली ट्रॉमॅटिक ऑर रेट्रोग्रेड. अरे श्री, बस ना प्लीज. नाही, मला बसायचं नाहीये. आय नीड आन्सर्स नाव. डॉक्टर अहो, किती दिवस झाले तुम्ही हेच सांगताय की तिच्यावर काही प्रेशर आणू नका. अहो पण हे किती दिवस कशासाठी? डॉक्टर अहो, ती बायको आहे माझी. अरे ती मला आणि माझ्या घरातल्यांनाच ओळखत नाहीये. श्री, अहो कशासाठी हे किती दिवस? श्री, म्हणूनच आम्ही तुला बसायला सांगतो. तुझ्याशी आम्हाला काही महत्वाचं बोलायचं. प्लीज बस. प्लीज बस. हेड इंजुरीचा कुठलाही पेशंट शुद्धीवर आला की आम्ही त्याला काही बेसिक प्रश्न विचारतो. याला ओरिएंटेशन टेस्ट असं म्हणतात. या टेस्टच्या निकषांवर त्या पेशंटची मेमरी किती चांगली आहे किंवा नाही हे आम्हाला कळतं. जान्हवीच्या या टेस्टचे रिझल्ट्स फारसे चांगले नाहीत. श्रीरंग, मी तुला म्हणालोच होतो
की जान्हवीच्या मेंदूच्या ज्या भागाला हलकासा धक्का पोचलाय तिथे आपलं स्मरणशक्तीचं केंद्र असतं. सुदैवाने परमनंट डॅमेज काहीच नाहीये, त्यामुळे आताची तिची विस्मृती कायमस्वरूपी नसेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. श्री, रिट्रोग्रेड ॲम्नेशियाची ही केस आहे असं जर आपण मानलं तर आपल्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरं मिळतील. जान्हवीचं माहेर, तिचे आईवडील या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, त्या तिच्या मेमरीमध्ये परमनंटली स्टोअर झाल्यात, त्या हललेल्या नाहीत. विस्मृतीच्या या केसमध्ये ऍक्सिडेंटच्या किंवा ट्रॉमाच्या आधीचा भाग म्हणजे ज्याला आपण रिसेंट पास्ट म्हणू शकतो हा धूसर होतो किंवा विस्मरणात जातो. तुमचं लग्न, तुमच्या घरचे लोक हे सगळं तिचा रिसेंट पास्ट आहे, त्यामुळे तिच्या आठवणींच्या पडद्याआड गेलंय. हो पण म्हणजे सध्या ना, आता तिला हे सगळं कधी आठवायला लागेल परत? म्हणजे असं किती दिवस ती माझ्याशी अनोळखी असल्यासारखं वागणार? श्री, 8 ते 18 आठवड्यापासून 6 ते 8 महिन्यांपर्यंत कितीही वेळ लागू शकतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, जान्हवीच्या ऍक्सिडेंट नंतर नवीन आठवणी निर्माण होतील. तुम्ही जर का तिच्या दृष्टिकोनातनं काही चुकीचं वागलात तर ते कायम तिच्या स्मरणात राहील